उल्हास कुलकर्णी कैलासवासी GL सामंत यांचा शिष्य आणि सध्या विनायकराव फाटक म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे अजूनही शिक्षण थोडंफार चालू आहे. मी MES कॉलेजमध्ये होतो कॉमर्सला आणि मॅडम होत्या आर्ट सायन्सला आणि मी तिथे विद्यार्थी आणि त्या शिक्षिका झुऑलॉजीच्या. आणि आमचं एक रसिक मंडळ होतं, चिरमुले सरांनी रसिक मंडळ केलं होतं, तर त्याच्यामध्ये मी तबला वाजवायचो. बरीच लोकं होती त्याच्यामध्ये आणि शशीताई पण त्यावेळेला खूप कार्यक्रम आणि ते शिक्षण वगैरे त्यांचं गाण्याचं खूपच असं चालू होतं. शशीताई आणि त्यांची खास मैत्रीण विद्या जोशी, तर हे दोघं क्लासिकल फार सुंदर दोघं एकत्र गायच्या क्लासिकलच्या. त्यावेळेला बागकंस म्हणून एक त्यांच्या गुरूंनी म्हणजे शशीताईंच्या गुरूंनी बागकंस राग तयार केला होता आणि त्याची मैफिल झाली ती खास आणि ती इतकी गाजली ती. त्यावेळेला विद्या जोशी आणखीन शशीताई दोघांचं इतकं त्यांनी लोकांनी हे केलं की क्या बात आहे. आणि विद्या जोशींच्याकडे छोटा गंधर्व यायचे, मला वाटतं शशीताईंच्याकडे पण छोटा गंधर्व यायचे. त्यावेळेला मी आलेलो. लक्ष्मीशंकर आणि निर्मला अरुण ही त्या काळात खूप जोडी गाजलेली होती. तर लक्ष्मीशंकरचं जे गाण्याची स्टाईल आहे ही त्यांच्या गाण्यातनं खूप वेळेला जाणवायची असं मला वाटतं. आणि रेडिओवर काही रेकॉर्डिंग्स होती त्यावेळेला. एकदा काय झालं, मी आणि आमचा एक मित्र आहे श्रीपाद भावे, तर आम्ही दोघं ऐकत होतो आणि शशीताईंचं गाणं लागलं. मी भावे आणि मी दोघंही म्हटलं अरे ही तर लक्ष्मीशंकर लागली आहे. आणि नंतर मग आम्ही पूर्ण ऐकल्यानंतर म्हटलं अरे हे शशिकला शिरगोपीकर गात आहेत असं म्हणून सांगितलं त्यांनी रेडिओवरती. एक फार वेगळीच गोष्ट होती, आनंदाची गोष्ट होती. काय आहे, शशीताईंमुळे खूप मोठ्या लोकांचा सहवास मला मिळाला आणि त्याचबरोबर अनेकांना मिळाला. उदाहरणार्थ सुरेश भट त्यांच्याकडे यायचे, गजाननराव वाटवे त्यांच्याकडे यायचे, त्यांच्याकडे जी थोर लोक यायची त्यावेळेला ते मला बोलवून घ्यायचे की असा सुरेश भट येणार आहेत. सुरेशचंद्र नाळकर्णी ते पण यायचे, सुहासिनी कोरटकर, आणि हे सगळे प्रेमाने त्यांच्याकडे यायचे. म्हणजे गाण्यातलं असलं तरी त्यांच्यावरती प्रेम करायचा. आणखीन म्हणजे त्यांचं काय म्हणतात चाहता म्हणून तर असतोच, पण गायकांनी त्यांच्यावरती प्रेम करणं हा त्यांचं प्लस पॉईंट होता. लक्ष्मी रोडला मोतीवाले आपटे म्हणून फार मोठं प्रसिद्ध सराफ होते. त्यांची मुलगी म्हणजे शैलताई आपटे, त्यांच्याकडे मैफिल म्हणजे फार मोठं प्रेस्टिजियस प्रोग्राम. आणि त्या मैफिलीला मालती पांडे आल्या होत्या तिथे, मिस्टर पांडे पण आले ते, आणखीन शशीताई तिथे गायल्या. आणि त्यावेळेला त्यांचं गाणं झालं, मालती पांडेंचं गाणं होतं पण शशीताईंचं गाणं फार चांगलं झालं असं मालतीबाई म्हणाल्या. हे मी स्वतः ऐकलेलं आहे की अरे वा क्या फार सुंदर गाते शशिकला असं म्हणलेलं वाक्य मला अजून आठवत आहे. काणेबुवा म्हणून जे आहेत इचलकरंजीचे फैयाज खां साहेबांचे शिष्य, तर ते काणेबुवा पण शशीताईंच्याकडे आलेले. तर त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर तबला वाजवला होता आणि काणेबुवांच्या बरोबर वाजवणं म्हणजे फार मोठा आनंद होता. आणि एवढी मोठी लोकंसुद्धा बाहेरगावावरनं तिथे शशीताईंच्याकडे येणं म्हणजे क्या बात आहे. त्या काळामध्ये क्लासिकल तबला वाजवणारा म्हणजे दर्जेदार तबलजी. आणि सुदैवाने मला मान्यता मिळत होती की अरे हा क्लासिकल चांगला वाजवतो, झुमरा वाजवायचो, तिलवडा वाजवायचो, आडा चौताल वाजवायचो, ख्याल एकताल तर काय असायचाच. आणि शशीताई त्यावेळेला गझल वगैरे त्याच्यात पडल्या. मग शशीताई म्हणाल्या की उल्हास बघ असं आहे, त्यामुळे तू माझ्याकडे गझल वाजवायला यायलाच पाहिजेस आणि ये, तुझं त्याचा फायदाच आहे. म्हणून मग गझलसाठी म्हणून मी स्पेशल असा लग्या बसवल्या. गझल वाजवण्याचं सगळं पॅटर्न मला डेव्हलप झाला, शिकायला मिळाला. अहमदनगरला संत मेहरीबाबा सेंटर आहे, तर तिथे सलग
3 वर्ष तरी आम्ही गेलेलो मला आठवत आहे. आणि नंतर ती लोक नगरची त्यांच्या प्रेमातच पडली आणि दुसरे संगीत मंडळ पण त्यांचे कार्यक्रम ठेवायला लागले. तर तिथल्या लोकांनी जो काही ताईंना रिस्पॉन्स दिलेला आहे त्याला तोड नाही. आणि त्या कसं आहे की गझलची लग्गीची मध्ये असायची, त्या लग्गीमध्ये मी तबला वाजवल्यानंतर त्या इतक्या सुंदर दाद द्यायच्या, त्यांच्या गझलला दाद मिळायची. आणि मला ह्याचं आश्चर्य वाटतं की मला माझा चांगला तबला किंवा माझा जे काय प्लस पॉईंट्स आहेत हे लोकांना ऐकायला मिळावेत म्हणून ते स्पेशल सांगायचे. अरे उल्हास हां धातींदाडा वाजव, अरे उल्हास ही लग्गी वाजव, असं म्हणून ते मला स्कोप द्यायचे. आणि 6-7 आवर्तनं माझ्याकडनं ते वाजवून घ्यायच्या. शशीताई म्हणजे परीस, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचं सोनं झालेलं मी स्वतः बघितलेलं आहे.